हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे टेक्स्टबुक सपोर्ट कोचिंग मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागच्या जी इमारती बघत आहे, सगळ्यात पहिली जी तुम्ही पाहताय ती आहे राष्ट्रपती भवन, प्रेसिडेंट हाऊस. ठीक आहे. इथे भारत देशाचे जे राष्ट्रपती आहेत ते राहतात. ते जरी नामधारी असले तरी भारत देशाचा कारभार जो आहे तो त्यांच्याच नावाने चालतो. हे आपण आपल्या इंडियन पॉलिटी नावाचा जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये शिकत असतो. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रपती जो आहे तो आपल्या देशामध्ये निवडणुकीद्वारे निवडला जातो, हे आपल्याला माहिती आहे. सामान्य माणूस त्याच्यामध्ये वोट करू शकतो. दुसरी जी इमारत तुम्ही बघत आहे राऊंड शेप मध्ये, तर ही ब्रिटिश कालीन संसद भवन आहे, म्हणजे पार्लमेंट हाऊस आहे. परंतु आता इथून पुढे आपल्या देशाची लोकसंख्या तर खूप वाढत आहे. उष्ण कटिबंधाचा देश आहे, लोकांना मुलं हवीच आहे, त्याच्यावर काही कोणाचं कंट्रोल नाही. तर मग इथून पुढे आपल्या देशाच्या पार्लमेंटची जी सदस्य संख्या आहे ती सुद्धा वाढणार आहे. तर हे जे जुनं पार्लमेंट हाऊस आहे त्याच्यामध्ये खासदार जे आहेत ते बसू शकणार नाही. त्यामुळे एक नवीन प्रोजेक्ट जो आहे, ज्याला आपण सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट म्हणतो, तो राबवण्यात आला आणि एक नवीन संसदेची निर्मिती करण्यात आली. ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये मॅक्सिमम म्हणजे इथून पुढे जी संख्या वाढणार आहे खासदारांची ती कव्हर होऊ शकते. आणि हा अतिशय जबरदस्त प्रोजेक्ट होता, जो पूर्ण झाला. आता आपल्या देशाच्या संसदेची जी अधिवेशनं आहे ती याच नवीन संसद भवनामध्ये घेतली जातात. ठीक आहे. आता जुन्या संसद भवनामध्ये त्या गोष्टी होत नाही. तर हा आपल्या देशातला हायली सिक्युअर आणि व्हीव्हीआयपी एरिया आहे. सगळे देशाचे महत्वाचे जे लोक आहेत किंवा महत्वाचे पदाधिकारी आहेत याच एरियामध्ये असतात. तिथे आपल्याला जायला बंदी आहे. कारण मागे एक इन्सिडेंट झाला होता. त्यानंतर मात्र तुम्हाला आता पास काढावी लागते. राष्ट्रपती भवन मध्ये आम्ही जाऊ शकत नाहीये, त्याचा आम्हाला खूप जास्त दुःख आहे. परंतु तुम्ही या एरियाला भेट दिली आहे का? राष्ट्रपती भवन तुम्ही बघितलं आहे का? त्याला तुम्ही भेट दिली आहे का? हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. थँक्यू.